पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 8788 15 17 39 84 91 99 राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील जाहीर झालं। यातच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन देखील पार पडलं। मात्र सरकार स्थापन होऊन आज जवळपास 18 दिवस झालेत, तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळाला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहेत। या पार्श्वभूमीवरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना यावर मोठे भाष्य केलंय। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील 7 ते 8 दिवसात देण्यात येणार आहे। दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये करण्यात येतील अशी घोषणा केली होती। मात्र आता सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले तरी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही। त्यातच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार हे देखील अद्याप अस्पष्ट झालेलं आहे। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आणि नेमकं कधी किती मिळणार याबाबत लाडक्या बहिणी मध्येही संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विविध विषयांची माहिती देताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या। या योजनांची पूर्तता करण्यासाठी 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपये कधीपासून मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।